काय म्हटलं 4-5 वाजता लगेच निघणार पुण्याला आपल्याला. तर चला मग आता निघूया आपण. फिरत फिरत जरा चहा पाणी पण करायचं आहे. चहा पाणी करणार येणार आहे. चहा नाश्ता नाही आहे, पाणी आहे आणि बाकी आहे. चला आकाशी पाया ते आकाशी पाया मी बाबा इकडे यात्रामध्ये खेळ असेल ना, तर मला वाटतं एकदा या दोनदाच खेळ असेल मी. त्यानंतर मी बसलोच नाही कवा. यो रस्ता डायरेक्ट जातो विजापूरला. विजापूर तिथं गोल गुम्मत म्हणून बोलतात ना, या साईडला आहे ते विजापूरला. आणि या साईडला आपलं काय सांगली, मिरज, पुणे बिणे या साईडला सर्व रूट आहे. आणि यावर्षी तर एक नवीनच काय आले इकडं खेळासाठी. अरे वाकडं बिकडं काय कैचिवाने असलं ते गोल फिरते माहिती आहे रे. इथं होतं पहिला वडा इकडं होता. लोक इथं आंघोळी बिंगोळीला याची मस्त. हे बघा हे काय म्हणतात रे, ड्रॅगन. चला चक्को होय लवकर त्या. चला पाया पडून चला. चला मग कापूर विपूर लावून त्यांनी झालं. चहा पाणी त्यांनी केलं. आता डायरेक्ट आम्ही लोक निघायला लागलो. मस्त यात्रा झाली, एकदम मस्त मजा आली यात्रा त्यांनी करायला. खूप म्हणजे खूप मजा आली. या आला आमचा ठाण्याचा. आता काय आता याच्यामध्ये येडा येडा एकदम पागल माणूस आहे एकदम. याचा व्हिडिओ बघितला का तुम्ही मागच्या टायमाला डान्स केलेला व्हिडिओ आहे. खाली बघा दिवे सर देवाचं सामान येऊन पडलं. चला मग ठाण्याला केव्हा चाललाय? उद्या चाललाय ठाण्याला. आता आम्ही लोक निघायला लागलो. फुल पॅकिंग बिकिंग त्यांनी झाली. आता गाडी हलवायची इकडं आणि डायरेक्ट पुन्हा. लवकर चला रे बाबा, पुढे टाइम होईन. आता थंडी बंडी तर खूप वाजणार आता. आय रेणुकाई देवीच्या नावानं चांग बल. चला गाडी चालली पिंपरी चिंचवड. कालच्या जागीला डिझेल भरायला उभा केला आम्हाला या पोरांनी. काय माहिती या पोराची सेटिंग बिटिंग आहे का काय माहिती. इकडं कालची जागा होती. काल इथं चालाय बघा वापस डिझेल भरायला निघलंय. का पुढं यात्रा झाली मस्त. या बघा बबली भाई त्यांनी बसल्या आतमध्ये. डिझेल बसलं. बाकीचं काल आपण डिझेल बसवलेलं होतं त्याच्यामध्ये झाले बसून त्यांनी माघारी घेतली. माघारी घेतली म्हणते. आता आम्ही आतनीमध्ये आलेलो आहे. या आतनीमध्ये देव आहे. इकडं आल्याच्या नंतर आम्हाला इकडं दर्शन करायला यायला लागतंय. पूर्ण वाडा आहे यो. वाड्यात तर सध्या पडला आहे. बांधकाम आपले चालू आहे लोकांचे करणं. वाडा पूर्ण तर पडलेला आहे. ते जे पारशी लोक असतात ना ते ह्यांचं इकडं असते जत्रा असते इकडं. ते आता ते आले थोडी थोडी माणसं आलेले आहेत आता सध्या. या काही बांधकाम करायला घेतले त्या लोकांनी. जेवढी आता रेणुका देवीच्या यात्रेला आलती सरी इथं आता सरी लोक येतील. जत्राच होणार आहे म्हणजे इथं. आता सर्व इकडची जे जुनं घरं होती लोकांची ते सर्व पाडून टाकलेत. हे असं इकडनं अशी जुने घरं होती. देवी आतमध्ये होती सर्व अशी. आता इकडं आता हे सर्व पाडून त्यांनी इकडं मंदिर त्यांनी बनवायला लागल्यात. खूप छान झालेले आता लोकांची राहाया बियाची पण सुविधा त्यांनी झालेली आहे व्यवस्थित. मग मित्रांनो आता आमचं आतनीमध्ये दर्शन झालेलं आहे. आता सांगलीमध्ये जाऊन मस्तपैकी जेवण बिवण करून घेतो. जेवण झाल्याच्या नंतर आम्ही डायरेक्ट निघणार आहे आपल्याला पुण्यासाठी. चला मग जेवण ते करून घेतो. आता जेवण झालं सपला अजून काय खायचं तुला 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 चला नाश्ता बिष्टा केला ते
जेवणच झालं ना डायरेक्ट. आईला नाश्ता घ्यायला लागला, सारखा फिरताना नाश्ता नाश्ता म्हणताय ना. पोरांनी मस्त पोट भरून त्यांनी जेवलं. आता हॉटेल पण बनवायला आलं. आता आम्ही सांगलीमध्ये आलो. सांगलीच्या बस स्टँड पाशी मागच्या बाजूला तुम्ही माझ्या बघचे ना, तर सांगलीचं बस स्टँड आहे इकडं आपलं. तर आम्ही आता केलंय आणि तिकडं थोडंसं टपरीवरून काहीतरी घेतो आपलं बडीशेप बडीशेप खाणार. आणि चला मग आता थोडंसं रोड क्रॉस करतोय. आणि समोरून जातो. हे जे समोरचा रोड आहे ये मारुती रोड, या साईडला जातो मारुती रोड. आता गाडी लागली, जेवण बिवण ते झालं, थोडं बाहेर उभारलेले आहेत. त्याच्यानंतर झालं आता मस्त थंडे उंडे घेतो जरा. जेवल्याच्या नंतर थोडंसं थंड घेऊया बोललो. जिरा थोडं पिऊन ते आता मग डायरेक्ट. मित्रांनो, जेवण झाल्याच्या नंतर तुम्हाला तसं नेहमी सांगतो का चहा प्यायला मला तर खूप मजा येते. आता डायरेक्ट आम्ही निघणार इकडं आणि नारायणपूरच्या टोलनाक्यापाशी चहा प्यायला उभारणार. चला नारायणपूर टोलनाक्यावर चहा प्यायला उभारलो. सोपे बघा, गाडी चालून कसे झाल्यात पोरं वाकडे तिकडे. सुरजा नाही बबली येते, बबली चहा जरा मारून घेतो. सध्या आम्ही सकाळी 4 वाजता पाट्याचं पोचल्यानंतर खूप असे म्हणजे म्हणतात ना, एकदम असं थंडी गार वारं एकदम असलं बेकार सुटलेलं. त्या गावामध्ये पण एवढी थंडी नव्हती तेवढी आपल्या इथं पिंपरी चिंचवडला थंडी होती. गाडी पूर्ण रात्र मीनीच वडली आणि तिकडं काही तर 5 वाजता निघलेलो होतो. 5 वाजता निघल्याच्या नंतर मग थोडेफार कामं बिमतन केल्याच्या नंतर आम्ही थोडं पानं बिनं तिकडे घेतलं नंतर बोललो सांगलीला आलो, जेवलो तेन. आणि त्याच्यानंतर बघतो तर बघा पोरं बघा किती उशीर झोपल्यात. गाडी मी चालवलंय आणि झोपल्यात बघा कशी. काय रे, पुन्हा रात्र गाडी मी चालवलं आणि तुम्ही एवढे खराट्याने झोपल्या. आईला मी उठलो तुमच्याहून पहिले. ए सुरज्या, अरे उठ रे. बघा पोरं किती वाजता उठायला लागल्यात. 2 वाजल्यात 2. मला वाटलं गाद्या बिद्या धुवून आलाय जाऊन. चला उठा लवकर, आंघोळ बिंगोळ करा, चहा पाणी तर करा फटाफट. तर बघितलं मित्रांनो कसे झोपल्यात. अजून काय बोलायचं बोला. तो काय पण आलेला आहे, पण तो सध्या पहिले आलेला आहे. चला आता आपण थोडं आवरावरी करूया, गाद्या बिद्या जाता नंतर भेटूया आपण. लांब नाही घर आपलं, शेजारीच आहे. तर चाललो आता तिकडच्या घरी आपण. चला मग जाऊयात. वडील आमचे नारळ बिरळ सोलत आहे इकडं आणि आपण आता जातोय आता तिकडं. चला बघूया काय चाललंय काय नाही. ते फॅमिली असं आपल्याला पैडी पण भरायला लागते. इकडे देवावरून आल्याच्या नंतर देवीची पैडी पण भरायला लागते. भिजून तर देवीचं आरती करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपलं मग यात्रा आपली इकडंच पूर्ण झाली मान्यता होती आईला. तर चला आता आपण पूजा बिजा करून घेऊया आईची. पाणी आपण बघू, आम्ही अक्कच निघलं नाही पाणी आता पुढचे भाग कसे समजायचे त्याच्यात ठेवा बघा. ये बघ
तर फॅमिली आपले व्हिडिओ इथंच आपण थांबवतो. व्हिडिओ खूप मोठे झालेले आहेत आणि सर्व संपूर्ण व्हिडिओ बघितल्यामुळे तुम्हाला सर्व फॅमिलींना खूप खूप धन्यवाद करतो. अशाच मला प्रेम देत राहा आपल्या व्हिडिओला. आता आपले व्हिडिओ आपण इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व माझा नाथ पंथी डवरी समाज बांधवांना आदेश आहेत.